नमस्कार मंडळी. आमच्या गावामध्ये भैरवनाथ मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घटस्थापनेचा घट बसणार आहेत भैरवनाथ मंदिरात. त्याचं डेकोरेशन इथे चालू आहे, दाखव. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या मंदिरात कारण गाडी वगैरे फक्त मजा बघायला आलेले आहेत. हे बसलेले सगळे मंडळी मजा बघते. आमचं भैरवनाथ मंदिराचं तसे तिथे आदित्य घाडगेकर तुमचं जरा अनुभव सांगा आपल्या भैरवनाथ मंदिराबद्दल. दरवर्षीप्रमाणे या वर्षी घटस्थापना बसणार आहे, तुमचं काय मत आहे? रोज दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम होतात. दरवर्षीप्रमाणे काय काय कार्यक्रम होतात? दरवर्षीप्रमाणे आमच्या मंदिरामध्ये डबल बारी, नाटक दरवर्षीप्रमाणे या वर्षी असेच असणार. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा असं जाणार. आणि यावर्षी भैरवनाथ स्पोर्ट हे मॅची बनणार आहेत. कोणत्या? अंडरम मॅच. ओके. म्हणजे हे आपलं खेळ म्हणून असं एक एन्जॉयमेंट म्हणून घटस्थापनेनिमित्त मॅचेस खेळले. ओके, धन्यवाद. थँक्यू. तसंच इथे बसले संतोष घाडगेकर. तुमचं मत काय आहे? आपल्या वरवडे भैरवनाथ मंदिरात दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेचा कार्यक्रम होतो. कित्येक वर्ष असं चाललेलं आहे आपल्या भैरवनाथ मंदिरामध्ये कार्यक्रम. मी आतापर्यंत मला सांगतो 25 वर्ष येतो आहे. ओके. फक्त 9च्या 9 दिवस कार्यक्रम असतात, भजनं असतात, डबल बारी असते, नाटकं असतात. तुम्हाला सांगायचं म्हणजे वरवडे गावात जसे कार्यक्रम होतात मला वाटत नाही कुठच्या गावाला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कार्यक्रम. एक दिवस गॅप नसतो आमच्या गावामध्ये. चांगल्या प्रकारे भजन होतात, डबल बारी होतात, वारकरी भजने होतात, नाटकं पण. एक दिवस असा गॅप भेटणार नाही वरवडे गावात. आपल्या डेकोरेशन बद्दल काय माहिती देऊ शकता काय? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तसंच डेकोरेशन असणार आहे? हा, त्याच्या पलीकडे असणार आहे. तुम्ही आता बघू शकता. बघा जरा, हे बघा आमचे सहकारी मित्र मंडळ काम करतायत. ओके. तसेच जे सागर घाडगेकर आहेत, तुमचं काय मत आहे? जरा सांगा, 2 मिनिटं सांगितलं तर बरं होईल. पळू नका. सागर काय बोलायला लास्ट आहेत, त्याच्यामुळे माझा इथे व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद.